नमस्कार. रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी रत्नाकर आवसेकर. माझ्या चॅनल पाहणाऱ्या प्रत्येक दर्शकाचं मी आभार मानू इच्छितो. आता लोक म्हणतात तुम्ही आभार का मानता? आभार का मानताय तर तुम्ही अल्पावधीतच आपलं चॅनल लोकप्रिय करताय म्हणून वारंवार मी आभार मानतोय. तर रसिक मित्रांनो, आमच्या सुषमा अक्का, सुषमाताई अंधारेंना मी गेल्या 35 वर्षापासून ओळखतो. त्या लातूरला शिकायला होत्या आणि त्यावेळेस माझं लातूरमध्ये लातूर न्यूज, केबल न्यूज चालायचं. माझं स्वतःचं केबल न्यूज चालायचं लातूरमध्ये, ज्याचं नाव होतं आवसेकर न्यूज. आणि त्यावेळेचा काळ फार छान होता. केबल होतं आणि काही एक 10-5 हजार घरामध्ये ते केबल चालू असायचं. आणि त्यावेळेस बातम्या सांगण्यासाठी आमच्या सुषमा अक्का, सुषमाताई या ठिकाणी यायच्या आणि लेकराचे पाय पाळण्यात दिसतात म्हणल्यासारखं मी त्याच वेळेस ओळखलं की ही अक्का पुढे चलून फार मोठी होणार आहे. कारण या सुषमा अक्काचा जो अभ्यास होता, आज सुषमा अक्का ही कोणत्याही विषयावर बोलू शकते, हे तिचं वैशिष्ट्य आहे. होय, सुषमा अंधारेंशी बोलतोय मी तुम्हाला. कारण बऱ्याच चॅनलवाल्यांनी आमच्या अक्कावर फार मोठे मोठे आरोप केले की अक्का अंधारात गेल्या, अक्का अंधारात गेल्या, अक्काचा काळ संपत यायला. तर अक्का हा काळ संपत नाही. मी अक्काला फोन लावला, मी ताई म्हणतो की सुषमाताई, अहो काय तुमच्या विरोधात असं चालू आहे सगळं चॅनलमध्ये. तर त्यांनी सांगितलं की ही वादळापूर्वीची शांतता आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की अक्का आता प्रचंड ताकदीनं स्टेजवर वावरत आहेत. एक ब्रँड फायर लेडीज, एक महिला, जबरदस्त आवाज बुलंद करणारी, शिवसेनेचा आवाज पोचवणारी, ठाकरेंचे विचार पोचवणारी ही सुषमा अक्का अंधारात नाही आहे, प्रकाशातच आहे. हे आता वारंवार तुम्हाला दिसतंय. कारण त्यांचा अभ्यास, त्यांचा विचार आणि त्यांची बोलण्याची वक्तृत्व शैली ही प्रचंड आहे. कारण मी पाहिलेलं आहे की याच सुषमाताईंना बक्षिसाची रक्कम आल्याशिवाय फीस भरता येत नव्हती. म्हणजे जिथं जिथं व्याख्यानमाला आहे, जिथं जिथं भाषणाची संधी आहे, या मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागात, मग ते मराठवाडा असेल, पुणे असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, मुंबई असेल, पुणे असेल, कुठे नाशिक असेल, बेळगाव असेल, जिथं जिथं वक्तृत्व स्पर्धा भरल्या तिथं तिथं आमची सुषमाताई तिथं आहेच, त्या स्पर्धेत आहेच. आणि त्या स्पर्धेचं पारितोषिक घेऊनच सुषमाताई येत होत्या. आणि आम्ही दरवेळेस त्यांचं अभिनंदन करायचं. कारण एक अभ्यासू मुलगी आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे, एक प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेली, म्हणजे अगदी सामान्य परिस्थिती, त्याच्यातून त्यांनी घेतलेलं त्यांचं शिक्षण आणि एक सामाजिक चळवळ, मग ते कोणतीही चळवळ असू द्या, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, प्रत्येक चळवळीमध्ये सुषमाताई अंधारे ही पुढे असायची. त्यामुळं सुषमाताईंना आम्ही त्याच वेळेस ओळखलं की ज्यावेळेस सुषमाताई स्टेजवर, आता काही काही ठिकाणी सुषमाताईंनी राष्ट्रवादीचा प्रचार केला, काही काही ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या पक्षाचे प्रचार केले, पण कोणी सांगितलं की त्यांनी पैसे घेऊन भाषणं दिली. पण हा त्यांचा एक रोटीरोजीचा उदरनिर्वाह करण्याचा एक साधन होतं. पण ज्यावेळेस सुषमाताईंनी शिवबंधन बांधलं आणि संजय राऊत जेलमध्ये असताना या शिवसेनेला जे एक फायर ब्रँड वक्ता मिळाला, त्यांचं नाव आहे सुषमा अंधारे. बरोबर आहे ना? कारण संजय राऊत जेलमध्ये असल्यास तर संजय राऊतची उणीव भासू दिली नाही सुषमा अंधारेंनी. हे त्यांचं सगळ्यात मोठं यश आहे. ज्यावेळेस सुषमाताईंनी महाप्रबोधन यात्रा काढून या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये जोश निर्माण केला, त्यावेळेस त्यांना गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला आणि सुषमाताई डगमगल्या नाही आहेत. सुषमाताईबद्दल आदर वाटण्याचं एकच कारण आहे, ही सुषमाताई कोणत्याही जातीपातीला म्हणजे जातीवाद करत नाही. सुषमाताई, आता तुम्हाला सांगतो, आम्ही त्यांना फार वर्षापासून ओळखतो. अत्यंत 35 ते 40 वर्षापासून सुषमाताई आमच्यासमोर आज मला दिसत आहेत की एक बातम्या द्यायला आलेली सुटसुटीत अशी सुषमाताई आणि त्यांचं वक्तृत्व, त्या
गीतेवरही बोलू शकतात, त्या रामायणावरही बोलू शकतात, त्या महाभारतावरही बोलू शकतात, त्या पुराण पठण करू शकतात, त्या नमाज करू शकतात, काय त्याने बौद्ध वंदना करू शकतात, त्याने जे जे काही वाचण्यासारखं आहे, जे जे काही पुस्तकी ज्ञान आहे, त्या प्रत्येक त्यांचं सगळ्यात मोठं भांडवल जर का असेल तर त्यांचं वाचन आणि त्यांची लायब्ररी. तर सुषमाताई, नक्कीच आपलं भविष्य उज्ज्वल आहे. आणि जे काही लोक सांगत होते ना तुम्ही अंधारात गेल्यात वगैरे, हे आम्हाला आता या 4 दिवसात समजतं आहे की जे सांगत होते ते तोंडं आता बंद झालेली आहेत की सुषमाताई अंधारात गेल्या, सुषमाताई अंधारात गेल्या. तर सुषमा अक्का अंधारात नाही गेल्या, तर सुषमा अक्का आता प्रकाशात आलेल्या आहेत, हे मला जाणीवपूर्वक सांगायचं आहे. कारण आज शिवसेनेमध्ये सुषमा अंधारेंच्या सभेंना प्रचंड मागणी आहे. म्हणजे सुषमाताई अंधारेंची सभा झाली की आम्ही विजयी होऊ, हा विश्वास आता शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळं जी लोक म्हणतात की सुषमाताई अंधारात गेल्या, सुषमा अंधारे अंधारात गेल्या, तर मी म्हणेल की सुषमाताई अंधारात नाही गेल्या, तर सुषमाताई प्रकाशात आल्या. अशाच त्या प्रकाशात यावं, हीच त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि सुषमाताई तुम्ही असंच पुढे जा. कदाचित सुषमाताई पुढे आमदार होतील, खासदार होतील, त्यांचं भविष्य पुढे फार उज्ज्वल आहे. आणि फक्त पुन्हा एकदा सांगतो की सुषमाताईंची जी आक्रमक शैली आहे, सुषमाताईंची निर्भीड वक्तृत्व कला आहे, नक्कीच त्याला दाद दिली पाहिजे. आणि उद्याच्या ते फायर ब्रँड महिला नेत्या या महाराष्ट्रात बनणार. आणि कदाचित कोण गुणाचं नशीब पाहिलेलं नाही, या सुषमाताई अंधारे मंत्रीसुद्धा होऊ शकतात. कारण एवढे गट्स, एवढी बुद्धिमत्ता, एवढं वक्तृत्व आणि एवढं कर्तृत्व नक्कीच ते आता सध्या शिवसेनेमध्ये करतायत. अहो, ज्यावेळेस त्यांनी शिवबंधन बांधलं, मी फोनवर बोललो, त्यांना उद्धव साहेबांनी सांगितलं की सुषमाताई तुम्ही अशा वेळेस आलात की ज्यावेळेस मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. तर त्यावेळेस ताईंनी सांगितलं याच वेळेस मी आलेली आहे आणि मला काही नको आहे. तर त्यावेळेसच उद्धव साहेबांच्या मनामध्ये नक्कीच ताईंबद्दल एक आदर निर्माण झाला आणि त्यांनी ताईंना डायरेक्ट उपनेताच करून टाकलं. म्हणजे कसं असतं बघा, ताई गेल त्या फक्त पक्षप्रवेशाला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करायची त्यांची ताईंची इच्छा. पण उद्धव साहेब म्हणले की तुमचं वक्तृत्वच एवढं सुंदर आहे की तुम्हाला आम्ही उपनेता करणार. आणि नक्कीच आम्ही त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. तर ताई तुम्ही अशाच पुढे चला, तर पुन्हा कोणी म्हणणार नाही की अंधारे ताई अंधारात गेल्या, तर मी म्हणणार की सुषमा अंधारे प्रकाशात आल्या. कसं वाटलं? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.